तर झालंच नाही की बाप्पा अजून. का हो तेवढे आणले टमाटे गिमाटे? काय चालले कच्च्या सस्ते होते का भाज्या? भाज्या महागच आहे. का हो मनीषाच्या सासूचं ऑपरेशन झालं. फोन येऊन 2 दिवस झाले ना. पैसे असेल तर भेटायला चला ना, भेटून येऊ ना बाप्पा. जाऊन पायटी जाऊ ना, संध्याकाळपर्यंत वापस येऊ, भेटून चाललो येऊ. बरं बरं, कसं चलतं सांग. उद्या चलतं काय? उद्या चलत असेल तर उद्याचं जाऊ, पायटी जाऊन संध्याकाळपर्यंत वापस येऊ. नाही तर काय तो लवकर गेलो बरं राहते ना, मग जाऊन काय फायदा. तिचा इथे मनीषा आहे म्हणे ना. येता काय म्हणे तुम्ही, मला सांग म्हणे कसं येतं म्हणून. लवकर गेलो बरं राहते, मग जाऊन काय फायदा. बरं बरं, जाऊ मग उद्या जाऊ. उद्या तयारी कर, पायटी चाललो जाऊ. नाही का हो, विजू आला नाही हो अजून. कुठे आहे पाय ना, फोन कर ना त्याले. नाही आई ते आले होते. पिंकूने फोन केला होता, पिंकूला जायचं होतं खेळण्यासाठी, तर मग तिने फोन केला होता. आले होते, पिंकूला घेऊन गेले, मंदिराजवळ आहे म्हणे. येतील ना, मी फोन करतो त्याला. बरं का मग जातो मग आम्ही उद्या पायटी, संध्याकाळपर्यंत वापस येतो. हो चालते ना, जा भेटून ये. शांताराम भाऊ, ओ शांताराम भाऊ, येऊ काय हो घरात? भाऊ आले, या ना बापा या. राम 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 राम, या. बसा ना काका, मी पाणी आणतो. छाया बाई चहा मान बरं. होय ठेवते ना. बाजार केलं काय? बाजारात गेले होते वाटतं. हो गेलो होतो, बाजारात गेलो होतो, आता चालू घरी. हे काय आलो बसलोच आहे, भाज्याच तोडणं सुरू आहे. मी चाललो होतो इकडून, म्हटलं की आले की नाही पाहू, म्हटलं नाही तर मी तुम्हाला फोनच करणार होतो की वावरातच आहे की आले घरी म्हणून. मग बरं झालं, मग घरीच भेटले. नाही आज वावरातून तुम्ही बापा दुपारी चाललो, मी लवकर आलो होतो. आज पायटी गेलो होतो, दुपारी गेलोच नाही वावरात, लवकर आलो होतो. आणि मग आता बाजार गिजार करून आणलं, आपलं बाजार असते ना आजचं, बाजार करून आणलं. मग आता बसलो होतो घरीच. असं असं तेच तर मला तुमच्याशी बोलायचं होतं. म्हटलं फोन घेऊन केल्यापेक्षा आणि कुठं बाहेर भेटल्यापेक्षा म्हटलं घरीच बोलावं, म्हणून मी घरीच आलो. मग बोला ना, मग बोला, की काम होतं काय? आपण काल तर भेटलो होतो. सांगा ना, सांगा, बोला. नाही बोलायचं म्हणजे आता असं होतं की आता काल गणेशरावच्या पोरीला आपल्या रिंकुली पाहुणे आले तर पाहासाठी. मग तुमचं ते बोलणं ऐकलं मी कालचं. असं असं म्हणजे आता पाहुणे तर येऊन गेले. मग आता जसं तुमचं काय पुढं काय, मग तुम्ही जाणार आहे का तिकडे काय कसं, म्हटलं तर म्हटलं म्हणून मला जरासं बोलायचं होतं. रिंकूच्या पाहुण्याचं हे कोण बोलून राहिले बापा? नाही आता काल तर आपलं झालंच ना बोलणं, नाही का ते आता असं साहेब ते आपण सगळं पाहिलं, ते आपल्या घरी आले. आपण सारं ते पाहिलं त्याचं, तर काही गोष्टी तर आपल्याला काही पटल्या नाही, खटकल्या जरा ते पटल्याच नाही आपल्याला. मग आता असं वाटतं ना की मनातून जर असं वाटत असेल की नाही बा हे काही बरोबर नाही आहे. तर आता ते पोरीचंही म्हणणं नाही म्हणून राहिले ना, ते नाही म्हणून राहिली की असं नाही पाहिजे म्हणते. आणि ते नाही म्हणजे आडून आडून बरोबर ते बोललेच ना, ते बाई बोलली बरोबर की असं असं आहे, आपल्या घरी काम आहे, हे आहे ते आहे, पोरगी नोकरीवाली आहे. तर ते नाही जरासं आडून आडून त्याच्या मनातलं त्यानं सांगितलंच. आणि आपलंही आपल्याला माहिती आहे आपल्या पोरीची काय इच्छा आहे, कसं आहे, काय आहे, आपलं हातपाय किती पसरू शकतो, आपलं पांघरून केवढं आहे, आता आपल्याला सगळं माहिती आहे नाही का, आपल्याला माहितीच असते. आपली पोरगी आपल्याला माहिती आहे. तर मग आता जरासं आम्ही विचार करून राहिलो की अजून निरोप तो काही पाठवला नाही. लाला मामाचा आला होता म्हणे फोन, काय झालं काय नाही. तर मग पुष्पा म्हणे की थांबा म्हणे एखादा दिवस अजून. पण मला तर वाटतं बा की हे काही होणार नाही. आणि ते पोरीचंही म्हणणे आपल्याही मनात म्हणजे धाकधूक शंकाच आहे ना. मग आता आहे तर मग नाही का, मग काय पुढं ते गोष्ट वाढवं. निरोप नाही गेला तर मग ते समजून जातील की बाबा याचं काही मन नाही आहे. तर मला वाटतं की ते काही होणार नाही, ते म्हणजे होणंच बरोबर नाही आहे. त्यामुळे ते तर काही आम्ही आता पुढं काही बोललो नाही बा त्याच्यावरती. आणि ते नाही झालेलंच चांगलं आहे, म्हणजे मनच नाही आहे ना, मनातूनच नाही आहे. तर मग आता ते काय करावं त्याचं, मग आता ती गोष्ट थांबली बा तिथंच. हो ना, आता असं एकदम नाही म्हणणं बरोबर नाही वाटत ना. कसं नाही म्हणावं की नाही बा आम्ही नाही येत तुमच्या घरी, असं नाही म्हणणं बरं नाही वाटत. आणि विचार करून राहिलो, पण आता विचार येऊन येऊन तिथंच थांबून राहिला किंवा मनाला गोष्टी खटकूनच राहिल्या ना, खटकल्याच काही गोष्टी. तर मग आता मन इच्छा तर होऊन नाही राहिली. आणि त्या पोरीचे मन दिसून नाही राहिलं ना, पुष्पाचंही मन नाही आहे. म्हणून मग आम्ही थांबलोय आता, म्हणजे काही गोष्टच नाही त्याच्यावर पुढं. आणि रुपयाने दिला, त्याचाही नाही आल्यानंतर म्हणजे मामाच्या घरी आला होता म्हणे. पण आता मामा येऊन गेले, तर मग त्याला म्हटलं थांबा. मग आता थांबा म्हटल्यावर ते काही बोलले नाही, त्याने काही विचारलं नाही. पुढं काही ते म्हटले नाही काही. ते म्हणे बरं बा तुम्ही सांगा आणि तसं. अजून तर काही सांगितलं नाही, आणि ते नाही होणारच नाही असंच वाटतं. मलाही वाटतं की ते काही बरोबरच नाही. हो ते तुम्ही काल ऐकलं सगळं, तुमचं बोलणं ऐकलं नाही मलाही समजलं ते काय झालं काही नाही म्हणून. म्हणूनच तर मी आलो. मग आता हे पाहतो मी तुम्हाला काय सांगून राहिलो ते ऐका बघ. आपल्या ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे. तर मी तुमच्याच घरी आलो, मी काही कोणाजवळ बोललो नाही, काही नाही. आता असं आहे की मै पोरगं म्हणजे आपला आता अभिजितनं काय त्या दिवशी असंच गोष्ट निघाली का लग्न नाही करत काय, त्याच्या मागं लागली त्याच्या, आता लग्न नाही करत काय साऱ्याचे लग्न होऊन राहिले. तर बरोबर आहे ना, त्याचं 29 सुरू झाला तर लग्न करावंच लागते नाही काय. आता ते मागच्या वर्षीपासून आम्ही त्याच्याही मागं लागलो, काय लग्न नाही करत काय. तर तो थांबाच करे. हे पोरं चांगलं बोलतही नाही, मनातलं सांगतही नाही. तर मग आता त्या दिवशी अशी कसं त्याच्या मनात काय आलं काय नाही, तर तो काय म्हणे की तुम्ही इकडे तिकडे पोरी पाहून राहिले म्हणे.
आता आमच्या घरी पोरीचे निरोप येऊन राहिले. मग आता आम्ही त्याला सांगतो की थांबा बाबा, पोरं अजून नाही म्हणते. आता किती दिवस कोणाला थांबा थांबा करत, म्हणून त्याची आई त्याच्या मागच लागली होती. तर मग तो काय म्हटलं म्हणे, बोलता बोलता त्यानं काय सांगितलं की म्हणे बाबा तुम्ही इकडे तिकडे पोरी पाहून राहिल्या म्हणे, मग गावातच तर पोरी आहेत म्हणे, गावात चांगल्या पोरी नाही का म्हणे. मग आता त्याला म्हटलं बाबा गावात सांग ना, म्हटलं कोण पोरी आहे काय सांग, म्हटलं तुझ्या मनात काय आहे स्पष्ट बोल. नाही की आता आपल्या आपल्या लेकरांनी मायबापाशी जरासं बरोबर स्पष्ट बोलायलाच पाहिजे. तर मग त्यानं मग तो काय म्हणे रिंकू एवढी चांगली पोरगी आहे म्हणे, गावात काय कमी आहे म्हणे, सगळं तर बरोबर आहे म्हणे, आपण एकमेकीले दोन्ही परिवार ओळखते, मी लहानपणापासून आम्ही खेळलोय म्हणे एकत्र, आम्ही एकमेकीला ओळखतो असं तसं ते जरासं बोलला. मग त्यानं रिंकूचं नाव घेतलं. तर मग त्याला म्हटलं बाबू आता तिला तर पाहुणे पाहिले येऊन राहिले म्हटलं. मग आता पाहुणे आले गेले 2 दिवस झाले, म्हटलं तर तुमचं काय झालं काय नाही. मग आता त्याला मी डबल विचारलं अजून काय म्हटलं, कसं काय म्हटलं, काय बा तुझ्या मनात काय आहे काय नाही. आता ते रिंकूचे पाहुणे ते येऊन गेले म्हटलं, पण मग आता त्याच्या मनात कसं आहे काय आहे, त्याला रिंकूचं म्हणजे काय वाटलं असं तसं. तर मग त्याला विचारलं तर तो म्हणे तसं काहीच नाही आहे म्हणे, तिला तर माहिती नसेल म्हणे की मी काय बोलून राहिलो म्हणून, पण असं असं आहे म्हणे की चांगली पोरगी आहे व आणि आपण ओळखतो एकमेकाले, आईचं म्हणजे त्या रिंकूचं आपल्या घरी येणं जाणं आहे लहानपणापासून, आईचं वगैरे तिचं चांगलं आहे म्हणे असं. तर मग पहा म्हणे होत असं ना. मग त्याला मी आजही विचारलं तर तो म्हणे हा म्हणे माझी इच्छा आहे म्हणे, पण म्हणे पहा म्हणे तुम्ही बोला म्हणे, सांगा म्हणे, मग जा म्हणे तुम्ही आणि बोला म्हणे मग कसं आहे काय आहे, मग काय होते काय नाही तुम्ही पहा म्हणे. आता मी तर माझ्याकडून सांगितलं म्हणे. तर असं बोललं बा तो. तर म्हणून म्हटलं मग आता एकदम गोष्ट काढावं काय करावं आता कसं काढावं हे करावं. तर म्हणून मी तुमच्याजवळ आलो. मग आता मी तुम्हाला सांगून राहिलो की असं असं आहे बा. हां आता त्या अभिजितनं असं असं सांगितलं. तर मग आता कसं काय म्हणून मी तुम्हाला विचारून राहिलो की तुमचं पुढचं तिकडचं काय आहे काय नाही. आणि मग तुम्ही गणेश भाऊले आणि पुष्पा वहिनीले वगैरे असं काय करता मग विचारता का जरासं कसं काय. पहा मग म्हणून मी तुमच्याजवळ आलो बा. तुम्हाला कसं वाटते काय वाटते मला सांगा तुम्ही. आणि असं काही नाही आहे की मी आलो म्हणून तुम्हाला असं काही हे होईल, म्हणजे स्पष्ट बोला तुम्ही बोला असं काही नाही. आता त्या पोरानं सांगितलं म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो बा. हां शांताबाई पहा मग तुम्ही आता. हो माहिती अभिजित असं म्हटलं की सांग आपल्या लक्षातही येत नाही. हो नाही हो, गावातच तर पोर आहे बिचारे, खरंच लक्षात नाही येत ना. काहीच नाही असं मनातही नाही आलं आमच्या तर. असं असं अभिजित बोलला काय असं. बरं बरं नाही आता तसं तर आहेच म्हणा. आता लेकरीच्या मनात काय असते काय नाही आपल्याला काही समजत नाही. आता पण त्यानं सांगितलं हे चांगली गोष्ट आहे की तो तुमच्या संग बोलला बा. नाही आता अभिजित तर बाबा एवढं चांगलं पोरगं हां इतक्या जवळ आपल्या घरचंच पोरगं आहे ना, घरचंच पोरगं आहे, हे पाहायची गरजच नाही आहे ना. बोट ठेवायला जागा नाही आहे, एवढं चांगलं पोरगं आहे. तर आता तुमची इच्छा आहे अभिजितही बोलला तर आता मी तुमचं जर म्हणणं असेल तर बा मी म्हणजे मी सांगतो ना की अभिजित सारखं पोरगं काही पाहायचीच गरज नाही आहे, बोलायचीच गरज नाही आहे. पण मी आता मग गणेशरावला तसं सांगतो आणि पुष्पाली सांगतो की असं असं आहे. आणि मग आता कसं काय मग मग ते काय म्हणते काय नाही मग पाहू बा आपण. पहा तुम्ही माझ्या निरोप म्हणजे आता मी तुमच्याजवळ निरोप दिला असं असं आहे बा. पण असं असं समजू नका की बा नाही म्हटले नाही झालं तर मग आपल्या याच्यात काही हे नाही व्हायला पाहिजे. आपलं जसं आहे असं राहिलं पाहिजे. हे तर फक्त आता त्याच्या मनातली इच्छा होती. आता अनायशी तेव्हा पोरीला पाहुणे पाहिले आले. मग आता तुमचं काय झालं काही नाही आम्हाला तर काही माहीत नव्हतं. तर म्हटलं तुमच्या कानावर घालून ठेवा म्हणून मी आलो बा तुमच्या घरापर्यंत. तर मग आता तुम्ही पहा कसं करावं लागते काय करावं लागते. झालं तर चांगलंच आहे. म्हणजे आता कसं आहे की रिंकू म्हणजे एवढी लहानाची मोठीच आपल्या घरात झाली. हे पोरं एकत्र खेळले एकत्र राहिले आपल्याला सारं माहीत आहे नाही काय. काही नवीनच नाही ना, कोणत्याच गोष्टीचं काही हे नाही आहे. पाहायची गरजच नाही. बरोबर आहे तुमचं. रिंकूसारखी पोरगी एवढी हुशार पोरगी शिकली पोरगी आहे. तुम्ही आपल्याला सगळं माहिती आहे ना, सगळं माहिती आहे आपल्याला आचार विचार सगळं माहिती आहे. काही हेच नाही ना. आता त्यानं सांगितल्याबरोबर माझ्या मनात तर काही शंका नाही बा. आता पहा तुम्ही मग आता तुम्ही कसं करता काय आणि मग सांगा मग आम्हाला. नाही नाही बाप्पा असं थोडी आपलं आता जसं आहे तसं आहे. आपण एका एवढ्या वर्षापासून आपण एका गावात राहून राहिलो. असं नाही होणार. बोलतो आम्ही बरोबर बोलतो. आता तुम्ही सांगितलं तुम्ही आले आमच्या घरापर्यंत तर आता पुढचं आम्ही पाहतो. आता सांगतो मग. बरं पण सीताराम भाऊ एक विचारू का तुम्हाला. मग कांतानं हो म्हटलं काय, कांता तयार आहे का लग्नासाठी. हे पहा आता तुमचं तुम्हाला तर सगळं माहिती आहे. आता आता कांताचं काय झालं आणि काय नाही काय बिघडलं काय काहीच माहित नाही बा. सांगतही नाही ना ते. तिला विचारलं सांगतही नाही. पण मी लय दिवसापासून पाहून राहिलो काहीतरी तिचं बिघडलं आहे सगळे सगळंच. ते तिचं राहते तिचं दुकान तिचं वावर तर ते माझ्या लक्षात येऊन राहिलं. पण आता तिला सांगितलं त्यांना आमच्या दोघांच्या समोर सांगितलं असं असं म्हणे. तर तुम्ही पहा म्हणे. तर तिची जराशी नाराजी आहेच तिची. ते तर म्हणून जरासं तिचं काम तिनं अडवूनच ठेवलं आहे की असं तसं. आणि नाही म्हणून राहिली ते की हे पोरगी दुसरी पोरगी पाय म्हणते. गावातली असेल तरी चालून दुसरी पाय म्हणते. तिचं जरासं रिंकूसाठी मन नाही आहे. आता ते काऊन नाही आहे काय आहे पुष्पा वहिनीचं आणि तिचं काय झालं ते सांगून नाही राहिलं ना. माहीत तिला विचारलं म्हटलं असं काय झालं तुमचं कायचे भांडणं आहे तुमचे. पण ते काही तसं सांगून नाही राहिली बा. पण मग आता पोराच्या पुढं मला सांगा तुम्ही आता भांडणं हे ते चालूच राहते काय एवढं मोठं तर काही नसनच ना. मला माहिती एवढं मोठं काही नसन. पण आता ते लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठेही लग्न करून दिलं कसंही तर ते शेवटी मरेपर्यंत ते निभावं लागते ना. म्हणून आलो बा मी तुमच्या घरापर्यंत. ते कांताचं मी पाहतो तिला मी समजावतो. आता शेवटी तिचं एकुलतं एक पोरगं आहे तर ते काय अशी हे नाही करणार. जराशी समजून घेईन ते समजूनच घेईन. पोराचं सुखाचा ते विचार करणच ना करणार नाही असं थोडीच आहे.
आता होते नाही होत हे तर शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. काय होते आणि काय नाही. तर तुमच्या घरापर्यंत मी आलो, अजून आता लय गोष्टी आहे पुढं. ते पाहू आता काय होते काय नाही. कांताचं मी पाहतो, तुम्ही काळजी नका करू कांताची. कांता तशी मनानं खराब नाही आहे, पण तिचा स्वभावच असा आहे ना, भला फटकळ स्वभाव आहे. रागाला की ते काही पाहत नाही मग मागं पुढं आणि मनात धरून बसते. त्याच्यानं जरा सक्तीचं आहे. तर ते पाहतो मी, तुम्ही नका त्याची काळजी करू. नाही हो ना बापा, एवढं भांडण नाही ते ना, काहीच नाही झालं एवढं. ना चुकलं भांडण वावरातलं आणि पाटील एवढं मनात धरून ठेवलं. कोणाशीच नाही चांगली बोलून राहिली ना ते, कोणाशीच नाही. आता जराशी आमच्या संग माया संग आणि गंगा संग जराशी बोलून राहिली नाही तर ते बोलतच नाही ना, कोणाशीच नाही बोलत. जातही नाही कुठं, बोलावलं तरी जात नाही. आता बाबा मग तिची नाराजी नाही पाहिजे ना. हा आता पोरगी तुमच्या घरी सून म्हणून आली समजा. आता काय होते काय नाही बरोबर आहे, तुमचं सारं परमेश्वराच्या हातात आहे, आपल्या हातात तर काही नाही. आपण काय ठरवायला जातो होते काय आपल्याला काहीच माहित नाही अजून पुढचं काय ते. पण कसं असते ना की जरा तिची नाराजी नाही पाहिजे, सगळं बरोबर पाहिजे. हा तिला नाराज करून आणि तिच्या मनाच्या विरुद्ध असं काही करणं तर म्हणजे आपल्याला ते जमणारच नाही. हा ना, ते तर होणारच नाही नाही. तर पहा पहिले तुम्ही तिची समजूत काढा, इकडे आम्ही बोलतो काय म्हणते काय नाही. आणि मग पाहू ना मग. हा चांगलं आहे ना, चांगलं आहे बा. आम्ही सांगून राहिलो आमच्या इकडून, तर मी तर बिलकुल तयार आहे बाबा. अभिजित सारखं पोरगं म्हणजे मी तर म्हणून राहील ना, माझ्या घरचंच पोरगं होते. माझ्या बिजू काय ना अभिजित काय माझ्यासाठी सारखेच आहे. लहानपणापासून पाहिले नाही पोरं आपण. हा काही हेच नाहीये. आता फक्त मी बोलतो तसं, पुष्पाली बोलतो, रिंकूशी बोलतो. का मग रिंकूले बोलले काय पोरगं काही अभिचं रिंकूचं काही बोलणं गेलं झालं ते? रिंकूला काही माहिती आहे का यातलं? नाही नाही, कोणालाच माहित नाही. त्यानं फक्त त्या दिवशी आम्हाला दोघांना सांगितलं, बोलता बोलता तो बोलला की असं असं आहे म्हणे, पहा म्हणे तुम्ही. आणि ह्या रिंकू किंकुला यातलं काहीच माहित नाही आहे ना, विजयला माहित नाही ना, कोणालाच माहित नाही. तो कोणाजवळच नाही बोलला. त्यानं तो आता आमच्याजवळ बोलला आणि मी तुमच्याजवळ बोललो, बस एवढंच. आपल्या एवढंच जरी माहिती आहे, बाकी कोणालाच काही माहित नाही. हा पुष्पाली सांगा लागन, पुष्पाशी बरोबर बोला लागन मला. काऊन की आता तिचा राग सारा पुष्पावरच आहे ना, कांताचा सारा राग पुष्पावर आहे. पुष्पाशीच नाही बोलत ते. बाकीचे तरी जराशी बोलते ते, पण पुष्पाशी तर पुष्पाजवळ तर उभी नाही राहत. आणि आता कालही एवढं ते आम्ही केलं भजे हे ते म्हटलं तिला बोलावं, पण ते आले नसते ना, मला माहिती आहे ते पुष्पाच्या घरी येणार नाही म्हणून. तर हे तर आता जरा भलंच हेच झालं बापा. हां पुष्पा न कांता एका याच्या विनी नाही बी तर म्हणजे तर लय मोठी गोष्ट आहे. आता हे तर मोठं कांडच आहे. याच्यासाठी तर काय करावं लागेल आणि काय नाही बापा. हां पाहू बापा आता काय होते तर. एवढं काळजी करायचं काय आहे, काही नाही आहे. लेकराच्या समोर आपल्याला समजून घ्यायला लागत ते. आपल्या लेकराची इच्छा काय आहे, त्याचं सुख कशात आहे, काय आहे, आपल्याला पाणी लागत ते. निरा आपलं धरून चालते काय? हां तू बोल पुष्पासंग बरोबर. हां सीताराम भाऊ बोलतो आम्ही, तुम्ही काळजी नका करू, बोलतो आम्ही बरोबर. काय होते काय नाही मग बोलू मग आपण. हां नाही पुष्पा समजदार आहे तशी, ऐकते ना, म्हटलं तसं ऐकते. तिला जर सांगितलं तर ऐकत नाही. पण कांताचं बाबा, कांताचं मला जरासं कठीणच वाटते. कारण की कांता आणि पुष्पा एका ठिकाणी, बापा बापा लय मोठी गोष्ट आहे सीताराम भाऊ. हां तुम्ही कांताचं पाहा तुम्ही पहिले, बाकीच्या गोष्टी बघ येते साऱ्या, पहिले कांता. हो ते पाहतो ना मी. मला कांताले मी माझ्यापेक्षा कोण जास्त ओळखते, मी पाहतो. तसं काही नाही आहे, ते बरोबर बोलतो आम्ही. बापले तिच्याशी बोलतो पाहतो मग. हां मग पाहा तुम्ही, मग आता कसं होते काय होते आणि सांगा मग. चांगलं आहे ना, नाही पाहतो आम्ही. झालं तर बापा एक नंबर काम होऊन जाईल, एकदम मस्त असं देऊ लगन लावून धूमधडाक्यात सारं गाव पाहत राहील. नाही बाई आता कांता आणि पुष्पा नाही बाई. सांगतो बापा मी पुष्पाशी तर बोलू शकतो मी. मग कांताला समजावणं कठीण आहे बापा. हां कांता कशी समजन आणि काय समजन, काय तिच्या मनात आहे. हां देवच जाणे आता. बरं चला येतो मग मी. हां पहा मग आता तुम्ही पहा, आता तुम्ही दोन माणसं जे म्हणाल ते. हां पण मी डबल सांगून राहिलो, हे पहा ही गोष्ट आपल्यातच राहू द्या. जोपर्यंत काही होत नाही आपल्यातच राहू द्या ही गोष्ट. तुम्ही पहिले याच्याशी बोलून घ्या, गणेशरावशी पुष्पाशी बोलून घ्या. आणि काय होते काय नाही मग आपण पुढचं पुढे पाहू. पण याचा परिणाम आपल्या, जसं आपली मैत्री आहे, आपला घरोबा आहे, येणं जाणं आहे, हां या गोष्टीवर व्हायला नाही पाहिजे बा. जसं आहे तसंच राहिलं पाहिजे. हां लग्न होईन तर होईन, नाही होईन तर नाही होईन लेकाचं. पहा आता असं होईन काय सांगा बरं तुम्ही. हां एवढ्या वर्षाचं मी म्हणून जाईल ना, एवढ्या वर्षाचं आपला घरोबा आहे. हां एका गोष्टीसाठी असं थोडी होतं. तुम्ही तुमच्या मनातलं बोलले, आम्ही त्याला सांगत झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं बापा. आपल्या हातात थोडीच आहे. तेच म्हणून राहिलो मी. हां बरं चला येतो मग मी. नाही बाई सांगा बापा, आता हेलाच मोठं काम आहे बरं, तुम्हाला माहित नाही. हां कांताचा स्वभाव तुम्हाला बिलकुल माहित नाही. हां कांता किती जिद्दी आहे. आणि पुष्पा आता पुष्पाले आणि कांताले दोघी जणी बिलकुल म्हणजे 36चा आकडा आहे दोघे. हां मी म्हटलं पुष्पा ऐकन, पण पुष्पाचं काही खरं नाही बरं. दोघी एकमेकीला बिलकुल अशा पाण्यात पाहते. हां एक इकडे असली की दुसरी तिकडे जाऊन बसते. हां एक जवळ आली की दुसरी त्या तिकडे जाते, एक इकडे पाहते तर दुसरी तिकडे पाहते. बापा बापा आणि हे निघून राहिले. नाही बाई याच्यात आता काही असं काही म्हणजे संबंध होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. हां आता काय होते काय नाही बापा, देवाच्या हातात आहे सारं. नाही पण झालं तर चांगलं आहे ना. एवढं चांगलं पोरगं आहे, घराशेजारी एवढं चांगलं पोरगं आहे, काय कमी आहे. नोकरी आहे, हां एवढं मस्त घर आहे गावात. त्याच्या घरासारखं तर घर नाही गावात कोणाचं. हां वावर आहे, वाडे आहे, रोजचं भाजीपाला निघते, काय कमी आहे. आता पुष्पाले सांग जरा समजून सांग. आता पोरानं स्वतःहून समोरून बोलले. हां वडील घरी आले आपल्या, तर मग आता गावातल्या गावात आहे, अजून काय पाहिजे.
तिला जसं पाहिजे तसं आहे. परत त्या पोरीचं शाळा गिळा सारं इथंच आहे. तर आता हे तुझं काम आहे. आता पाहतो आता बरोबर पुष्पा गिष्पल समजून सांग. आता ते कांता वहिनीचं ते पाहतील काय आहे काय नाही त्याचं. तर आपण काय करावं आता. हां त्याचं जिद्दी आहे काय आहे काय नाही. आता ते बापले पाहतील कसं काय करायचं. तर पुष्पाचं काम तू पाय. पुष्पा ऐकते असं काही नाही आहे. पुष्पा समजदार आहे. पुष्पाला सांग जरा समजून. मी बोलतो आणि तूही बोल. हा खरंच आहे ना, खरंच चांगलं पोरग आहे. फक्त जरासं कांताचाच धाक आहे बाबा. हा कांताचाच मला जरासं हे वाटतं. आणि पुष्पाला तेच काळजी वाटत ना, पोरगी द्यायला लागते. तर मग आता ते सासू माहिती आहे कशी आहे, हा स्वभाव माहिती आहे आपल्याला कसं आहे. तर तिला जराशी काळजी तर वाटेनच पोरीची. पण पाहतो बाबा, बोलतो मग. काही नाही होते सारं बरोबर होते. काय आता काय लग्नच ठरून राहिलं काय. अजून तुला गोष्टी आता फक्त आपण बोलू काय होते काय नाही. तिकडे ते सीताराम भाऊ बोलते इकडे आपण बोलू. हां पण झालं 100% प्रयत्न करू आपण. काऊन की झालं तर चांगलंच आहे ना, एकदम चांगलं आहे. जसं त्या पोरीला पाहिजे तसं आहे बिलकुल. आणि त्या पोरानं स्वतःहून म्हटलं. मग याचा अर्थ काय आहे की झालं तर चांगलंच आहे. दोघांचं नशिबात जर असेल तर होईल बा. हा नाही तर काय तर. बोलू मग. तिला फोन करतो विचारतो काय झालं. लाला मामाला निरोप दिला नाही काय त्याचं काय आहे पुढं. ते तर नाहीच आहे आपल्याला माहित आहे. आणि मग तिच्या कानावर टाकतो मग गोष्ट असं आहे म्हणून. फोन नको करू. आपण दोघंही जाऊ तिच्या घरी जाऊ आपण. आज चालतं काय का जाऊन येऊ पहिले आपण मनीषाच्या घरी जाऊन येऊ भेटून येऊन मग बोलतो. काय करतो एखादा दिवस जाऊ देतं काय. नाही आज नाही जाऊ. आता कुठं आता नाही जाऊ. जरासं आपण विचार करू काय आता कसं करायला लागते काय जरासं पुढचं. आणि हा जरासं विजू विजू उद्या मला विजू संगी बोलतो मी की तो काही बोलला गेला काय म्हणून अभिजित तू असं बोलला काय वगैरे. विजूला जरासं विचारतो. आणि मग जाऊ आपण आता मनीषाच्या घरी जाऊन येऊ पहिले. आणि मग जरासं टाइम काढून तिच्याशी मग आता जरा पुष्पा संघ घरीच जाऊ. पुष्पा संघ गणेशराव संघ मग बोलू मग. नाही काय घाई करतात एवढी. बरं चालते ना. मी तेच म्हणून राहिलो होतो की एखादा दिवस जाऊ दे जरासं आपल्याला टाईम भेटून नाही. पण ते तिकडे ते त्याचं बापलेकाचं काय तिकडे बोलणं गेलं होते काय होते पाहू मग आल्यावरच बोलू मग. हा नाही तर काय तर. काय झालं काही नाही बरोबर सांग ना. हा ते कालपासून मी वाट पाहून राहिली का तू आता आली नाही. आता टाइम भेटला होता ले. सांग ना काय झालं तर. पाय आता बरोबर सांगून राहिली मी. हा काल सारे होते तिथं सारे आले होते. मारे भजन चहान पाणी हेन तेन गोष्टी लाडू बापा बापा हसणं बोलणं. हा तर तेच तर सांगून राहिली मी तुम्हाला. तुम्ही ऐकूनच नाही राहिलं बरोबर. काय होतं काय नाही काय भाजीवाड्याच्या गोष्टी करायसाठी बोलावलं काय नाही कामाची गोष्ट सांग ना. हा भाजीवाड्याच्या गोष्टी करून राहिले खाऊ दे ना बापा. भाजीवाडे खाऊ दे अजून काही खाऊ दे मला काही नाही करायला लागत. तू पहिले मला सांगते पोरीच्या लग्नाचं काय झालं त्याचं बोलणं. हा चालले का हे जुडते काय लग्न ते सांग मला. नाही काकू हे पाय मी काय सांगून राहिली ते तू काही ते बरोबर नाही वाटून राहिलं म्हणते. त्यामुळे त्याचं बोलणं मी असं ऐकलं का ते पोरगं काही म्हणजे पोरगं गिरगं चांगलं आहे सारं चांगलं आहे म्हणते. पण लय श्रीमंत आहे म्हणते. ते सारं तिथं म्हणते त्या पोराच्या आईचं चालतंय म्हणते निरा. ती पोराची आईच बोलत होती म्हणते. बाप पण पोरगं ते जावई घेऊ सारे चुपचाप बसले ते म्हणते. पोराची आई आणि पोराची बहीण दोघच जण बोलत होते म्हणते. तर हे यायला की पटलं नाही. आईचं कोणाचंच मन नाही म्हणजे माणसाचं नाही या घरच्या बाईचं नाही. आणि ते पोरगी नाही म्हणते रिंकू नाही म्हणते का ते नोकरी गिकरीचं जरासं त्याने बोलले वाटते का न करू देणार नाही असं तसं आपल्या घरीसले काम आहे हे ते असं ते बोलत होते. तर मग हे काय म्हणे पुष्पा काकू काय म्हणे की नाही म्हणे बापा आपल्यापेक्षा नाकापेक्षा मोठी जड आहे म्हणे आपल्याला नाही पाहिजे म्हणे. तर काकू मला नाही वाटत ते होईल म्हणून. येणं काही निरोप पाठवला नाही वाटते अजून. होत नाही होईल का नाही काय होऊन नाही राहिलं म्हणून राहिली. मी आता ऐकलं तुला चांगलं आहे असं तसं वावर आहे घोडे आहे गाड्या का ते बरोबर ऐकलं काय होऊन नाही राहिलं म्हणून राहिली. नाही ना हो नाही होऊन राहिलं ना. आता मी तिथंच होती ना. मी तिथंच होती पूर्ण ऐकलं मी द्यायचं तसंच्या तसं मी तुम्हाला येऊन सांगितलं. होत नाहीये करत नाही ते. नाही बाई आता ही गोष्ट पुढे जायच्या पहिले मला माझ्या पोरासाठी पोरी पाहिलं सुरूच करायला लागेल. काय याचं काही हाय तर नाही काही ठरलं गेलं तर नाही याचं. म्हणून अशी गावातलीच पोरगं पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे एवढ्या मोठ्या गोष्टी केल्या आहे रिंकून. काहीतरी हाय वाटतं मला जरासं पाहा लागेल. लक्ष घालायच लागतं मला. आता मी उद्यापासून पोरी पाहिलं सुरू करते. लाला मामाला भेटतो मी पोरी पहा म्हणून सांगतो. आणि मला जे निरोप आले त्याला निरोप पाठवतो. नाही या रिंकूच्या पहिले माझ्या पोराचं लग्न केलं तर पाय म्हणा. त्या अभिजितला काही समजत नाही बरोबर मी त्याला सांगतो सारा समजून. हिचं लग्न ठरून नाही राहिलं बाबा. मी आता म्हटलं की जा गेली तर बरी आहे म्हटलं गावातून होतेच म्हटलं हे लग्न. हे तर नाही म्हणून राहिले बाबा. हे कांता काकू काय म्हणाले होटात बोलून दिले अभिजितचं नाव कोण घेऊन राहिले का काकू काय झालं अभिजितचं काय आहे नाही अभिजितचं काय अभिजितचं काही नाही त्या काय ऐकलं कान वाजून राहिले का तू नाही बी जाय तू घरी जाय बरं आता दोघं बापले काय येते ना आता. आणि पाहिजे अजून तुला काही समजते की मस्ते जरा त्याच्यात राहायचो आणि मला येऊन सांगजो सांगजो म्हणजे मला येऊन सांगजो म्हणते. तुम्ही नका सांगू मला तुमच्या मनातलं. मी ऐकलं अभिजितचं नाव घेतलं तुम्ही नका सांगू मला. मी सांगतो तुम्हाला सारं. असंच करता तुम्ही अशाच करता. हा बाबा ना अभिजितचं नाव ऐकलं म्हणते. मी जरासं मनातलं मनात बोलता येत मला काय बाईच्या समोर बोलली काही नाही ना काही नाही ना. पाहिजे जाय तर जाय बरं तू सांगतो मग मला काय होते काय नाही अजून त्याचं काय चालू आहे काय नाही.
अभिजितचं नाव घेतलं ना, अभिजितचं मी ऐकलं ना, अभिजितचं ऐकलं. हां, रिंकूच्या पहिले माझ्या पोराचं लग्न करतो मी ऐकलं ना. नका सांगू, मी काढतो बरोबर. बरोबर काढतो मी. चालली बाबा, मी चालली. माझी सासू येईन, नवरा येईन घरी आता. सांगतो मग अजून काय होतं तर. तुम्ही नका सांगू, मी सारं येऊन सांगतो तुम्हाला. नाही सांग आता. केवढा जीवाला घर लावून ठेवला बापा ह्या बापले काही माया. त्या पोरीचं झालं नाही झालं मला काय करायला लागते, कुठे हो तिचं लग्न. पण आता ते जोपर्यंत तिचं होत नाही माझ्या जीवाला केवढा घोर आहे बापा.